यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला या संत वचनाप्रमाणे आपली ज्या ज्या भक्तांची ज्या ज्या देवतेवर ज्या ज्या संतांवर श्रद्धा असेल त्या संतांची यात्रा देवाची यात्रा श्रद्धेने आणि निर्हेतुकपणे करत राहणं हे आपल्या सर्व देवदेवतेच्या भक्तांचं कर्तव्य आहे आणि ते आपण करत राहिलं पाहिजे. सर्वच उपासना सर्व देवदेवतेची उपासना ही एका ईश्वराच्या चरणीच ती विलीन होत असते आणि त्या श्रद्धेपोटी आपल्याला काही गोष्टी नियमात करून घ्याव्या लागतात आणि ते नियम बांधून घ्यावे लागतात. त्याप्रमाणे श्री शिनाई माता या शिनाई माता जागृत देवस्थान आपलं आहे, सर्वांना कल्पना आहे. शिनाई मातेचा हा वार्षिक यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाकरता परमपूजनीय वंदनीय श्री 1008 महंत श्री गुरुवारी बाबाजी यांचा आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे आमचे उत्तराधिकारी महंत अभिराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थित सर्व संत यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठ्या प्रमाणामध्ये दिव्य भव्य असा कार्यक्रम आपण अनुभवणार आहोत. या निमित्ताने जे संत येणार आहेत त्या संतांचा नामनिर्देश पत्रिकेमध्ये केलेला आहे. शेवटी एकच आहे, तुम्ही आम्ही खेडीमेडी गदारोळी आनंद. सर्वांनी एकेकाला सहकार्य करून आनंदात आपली यात्रा महोत्सव पार पाडायचे असतात. यात्रेचा अर्थ जसा आहे, या आणि करा. यात्रेमध्ये जाऊन सत्संग करायचा, श्रद्धेने करायचा, आपोआपच माणसाचं जीवनाचा मार्ग आपल्याला सापडतो आणि त्याचा उद्धार होतो, म्हणजे त्याला समाधान प्राप्त होत राहतं. त्यानिमित्ताने श्रीमद भागवत कथा या ज्यांची ठेवलेली आहे, कथा प्रवक्ते भागवताचार्य योगेश्वरीताई महाराज धरमदरे यांच्या मधुरवाणीमधून आपल्याला कथेचं श्रवणी प्राप्त होणार आहे. आणि काल्याचं कीर्तन या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. हरिभक्तीपरायण महंत श्री रामेश्वर महाराज शास्त्रीजी अध्यक्ष श्री सद्गुरू शिक्षण संस्था घोडेगाव यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. बहुसंख्येने सर्व भक्तगणांनी उपस्थित राहावं ही आमची सर्वांना विनम्र प्रार्थना. हां ठीक आहे. हां हां कार्यक्रमाकरता सर्व थोर संत येणारच आहे. आम्ही दर्शनाकरता एक दिवस येऊन सर्व आनंदामध्ये सहभागी होणार आहोत. सर्वांनीच या कार्यक्रमाकरता वेळ काढून सहभागी व्हावं ही पुनश्च प्रार्थना.